त्या वाढदिवसाचं आपल्या नेत्यांचं औचित्य साधून आपण हा एक संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. गेल्या म्हणजे सर्वसाधारणपणे मधल्या 2.5 वर्षाचा काळ सोडला तर 2014 पासून देवेंद्र फडणवीस साहेब हा 5 वर्षाचा काळ सोडला तर राज्याचं नेतृत्व करतायत आणि अतिशय कमी वयामध्ये वयाच्या 21व्या वर्षी राजकीय सामाजिक जीवनामध्ये सुरुवात करत असताना पूर्ण सचोटीनं प्रामाणिकपणे नागपूरच्या नगरसेवक पदापासून सुरू झालेला हा प्रवास आज या ठिकाणी मुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणून घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी काय अतिशय भूषणावह अशी व्यक्ती होऊन गेला ज्यांनी समग्र महाराष्ट्राला समान दृष्टीने बघून त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक असतील, नंतरच्या काळामध्ये पवार साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, त्यांच्याच पंक्तीमध्ये जाऊन हा आज एवढा मोठा नेता तोलामोलाचा महाराष्ट्राला जे लाभलेलं मोठं देणगी आहे. आणि आज त्यांचे अतिशय जवळचे मित्र असलेले सन्माननीय अजितदादा यांची आज आपल्याला जयंती साजरी करावी लागते. गेल्या वर्षी या दोघांचे वाढदिवस एकत्र साजरे व्हायचे, परंतु दुर्दैवी अपघातामध्ये दादांचं निधन झाल्यामुळं तर आज त्यांची सुद्धा या ठिकाणी जयंती आपण साजरी करतोय. त्यांनाही आपण अभिवादन केलं. परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ह्या संपूर्ण कार्यकाळामध्ये अतिशय धाडसी असे निर्णय समाजहिताचे या ठिकाणी घेतलेले आहेत. महाराष्ट्राला अतिशय सक्षम, कणखर आणि विकासात्मक असं नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस आपण या ठिकाणी आज साजरा करतोय. शेती क्षेत्रासाठी सुद्धा खूप आपण ज्याला म्हणून दूरगामी परिणाम करतील अशी योजना, असे दूरगामी निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. आपणच या ठिकाणी उत्तर कोरेगावचा ज्यावेळेस विचार करतो, तुम्हाला अनुभव आहे, सगळा आपल्याला अनुभव आहे की आपला भाग हा दुष्काळ प्रवण क्षेत्र आणि नेहमीच आपण पाण्याची किल्लत आपल्या ह्या भागाकडे असायची. परंतु जलयुक्त शिवार म्हणून ज्या पद्धतीनं कामं झाली, त्यांनी ज्या पद्धतीनं पाठबळ दिलं त्या जलयुक्त शिवार योजनेला, त्यांनी ज्या पद्धतीनं पाणी फाउंडेशनला पाठबळ दिलं आणि त्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार सरकारच्या माध्यमातून लोकसहभागातून जी मोठी चळवळ राज्यामध्ये निर्माण केली, त्याचाच परिणाम आहे की आज आपल्या भागामध्ये जे बऱ्यापैकी पाण्याचे साठे गावोगावी निर्माण झालेले आहेत. तरी ही एक दूरगामी आपण म्हणूया की खूप मोठा इम्पॅक्ट शेतकऱ्यांवर ह्यामुळे झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याचे साठे निर्माण झाले. आज विजेचा प्रश्न असेल, आज आपल्या सर्वांना माहिती की शेतकऱ्यांना एक मोफत वीज या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता सुरुवातीला मोफत वीज दिली, त्याच्यानंतर आपण रात्रीची वीज घेत होतो. आता हळूहळू आपलं संकल्प आणि उद्दिष्ट त्यांनी ठेवले की शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण वेळ वीज मोफत मिळेल आणि हे अशा पद्धतीने ज्याच्यातून त्यांचा उत्पन्नाचा म्हणजे त्यांचा खर्च शेतीचा कमी होईल आणि सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा, नैसर्गिक शेतीसाठी सुद्धा आता झालेल्या बजेटमध्ये जेणेकरून त्यांनी या ठिकाणी तरतूद केलेली आहे. शेती क्षेत्राशी असलेले बरेचसे निर्णय त्यांचे क्रांतिकारक राहिलेले अशा या नेत्याचा या ठिकाणी आज वाढदिवस आपण साजरा करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. हे जे विजन आहे, येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये एक निरोगी आपला समाज घडला पाहिजे, शेती सक्षम झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे जे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यामुळे आपण सहभागी झालं पाहिजे. हे निर्णय, ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपणही त्याचा अंमलात आणला पाहिजे, लोकांपर्यंतही पोहोचवल्या पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि साहेबांना आता मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. पण हा विषय तेवढाच गरजेचा आहे. तर आपली आता सर्किट हाऊसवर साहेबांसोबत चर्चा केली. साहेबांनी म्हटलं हा फक्त वाढदिवस हा एक औचित्य आहे, पण शेतकऱ्यांपर्यंत तो मेसेज जायला पाहिजे की सेंद्रिय शेतीची गरज काय. तर एक असा एक विषय आला चर्चेतून की आपण मोठ्या प्रमाणावर जो तणनाशक आहे, ग्लायकोसेट, ग्लायसेल, राऊंडअप हे वेगवेगळ्या नावाने वापरत असतो, बरोबर आहे. तर मागच्या 15 दिवसा अगोदर एक लिटरेचर वाचलं मी. त्या लिटरेचरमध्ये भयंकर वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपल्याला हे रोग जे माहीत आहे ते फक्त कॅन्सर पुरती मर्यादित आहे, पण अमेरिकेमध्ये ग्लायसेनचे एवढे गंभीर दुष्परिणाम झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, ऑटिझम
म्हणजे क्रोमोझोमच्या याच्यामुळे जे होणारे रोग आहे त्याला ऑटिझम म्हणतो. त्या ऑटिझम म्हणजे काय, एखादा लहान मुलगा असत जन्मानंतर साधारणतः ज्यावेळी 2 वर्षाचा होतो त्याच्यामध्ये एकांगीपणा म्हणजे आपण जे काय बोलतो, आपण जे काय हालचाल करतो त्याच्यावर बिलकुल त्याचं लक्ष राहत नाही, तो त्याचं वेगळंच कार्य करत असतो, त्याला ऑटिझम म्हणतात. तो साधारणतः 10 वर्षाआधी त्याचं प्रमाण किती होतं, हजारामध्ये एकच हा प्रमाण होतं. भारतामध्ये तर लाखात एक होतं, अमेरिकेत हजारात एक प्रमाण होतं. तोच त्याचे प्रमाण आहे 30, हजारामध्ये 30 एवढं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे त्याला मग रोग, कॅन्सरला तरी जर किमोथेरपी किंवा फर्स्ट स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला कॅन्सर निदान होतो, किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये त्याला किमो किंवा ॲडव्हान्स जे औषधं आले त्याच्यामुळे तो बरा तरी होतो. पण हा आयुष्यभराचा दुखणं झालं. 2 वर्षापर्यंत पासून तर जेव्हापर्यंत तो मुलगा बिचारा त्याचं आयुष्य जगतो, याच परिस्थितीत जगतो, तो त्याच्या आई वडिलाशिवाय कोणालाच ओळखत नाही, असे ते असाध्य रोग. अशाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. म्हणून आपल्याला या विषयाकडे अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. दुसरा विषय जो झाला तो सर्वे, त्या सर्वेमध्ये असं काय म्हटलेलं आहे की आपल्या मनुष्यामध्ये जे विष पचवण्याची क्षमता आहे, आपण जे शेतकरी बांधव, जे शेतकरी शेतात प्रत्यक्षात रासायनिक खत असेल, रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक हे वापरत असताना काही काळजी न करता पिकाला वाचवण्यासाठी धडपड करत असतात, बरोबर आहे, स्वतःची काळजी न करता. मग त्या सर्वेमध्ये काय दिसलं की मनुष्याला रोज विष पचवण्याची क्षमता जी आहे फक्त 12.5 मिलीग्राम प्रति व्यक्ती प्रति दिवस एवढंच आहे. किती आहे, 12.5 मिलीग्राम प्रति व्यक्ती प्रति दिवस. अमेरिकेत हा जो प्रमाण आहे तो फक्त 6 मिलीग्राम प्रति व्यक्ती आहे. तो जो आहे पेस्टिसाइड त्याच्या शरीरात किती जाते, रोज फक्त 6 मिलीग्राम. भारतात अतिशय भीषण वस्तुस्थिती आहे. भारतात त्याचं प्रमाण आहे 360 मिलीग्राम प्रति व्यक्ती प्रति दिवस. म्हणजे आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटॅमिन हे सगळे सोडून 30 पट अधिक विष रोज खातो. म्हणून हा विषय आपण आज चर्चेसाठी घेतलेला आहे की आपण जे आयुष्यभर म्हणजे मनुष्याच्या 20 वर्षापासून जे काही कमवत बसतो, कमवायला सुरुवात करतो आयुष्याच्या 20-22व्या वर्षी, आणि ज्यावेळी 55-60 वर्षाचा होतो त्यावेळी सगळं तो दवाखान्यातच घालवतो. ज्यावेळी त्याला सुख उपभोगायचा असतो अशा वेळी तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो आणि तिथं तर लाखोनी खर्च करत असतो. सेव्हिंग जे काही सामान्य माणूस आहे, मध्यमवर्गीय जो काय कमवतो तो सगळा हॉस्पिटलमध्ये येतो. मग ह्या वस्तुस्थितीमध्ये आपल्याला गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सेंद्रिय शेती ह्या विषयावर आज चर्चा करू. तिसरा विषय असा आहे, जिल्ह्यांमध्ये राबवलं जात आहे आणि याचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना संघटित करायचे आहे, शेतकऱ्यांची गट नोंदणी करायची आहे आणि गट शेतीकडे शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचा आहे. आपल्याकडे जर बघितलं सातारा जिल्ह्यातलं तर 1 एकरापेक्षा कमी, म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बऱ्यापैकी 80-90% आहे 1 हेक्टरपेक्षा. आणि जे आपण खते, बियाणे, कृषी निवासी असतील, आंतरमशागतीच्या पद्धती असतील, हार्वेस्टिंगच्या म्हणजे आपण मळणी करतो, काढणी करतो, जे काही आपण तुकड्या स्वरूपात करतो ते एकत्रित केलं तर खर्चामध्ये चांगल्या पद्धतीची बचत होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस विपणन येतं, मार्केटिंग, ब्रँडिंगचं येतं, ज्यावेळेस तुम्ही स्वतः माल बाजारात घेऊन जाता. आपण विचार केला असेल की आपण जर 5-10 कॅरेट टोमॅटो काढला असेल ते मार्केटमध्ये न्यायचं असेल, कधी कधी बघितलं तर वाहतुकीचा खर्च सुद्धा परवडतो. हे जर तुम्ही ग्रुप न केलं 10-15 शेतकऱ्यांचं एक सारखे जे विचारसरणी आहे, एक आपली एकमेकांची मतं, जे शेतीच्या स्वयंप्रेरणेने, आवडीने, आधुनिक शेतीच्या पद्धतीने जे पेटलेली लोक आहेत, खास करून तरुण वर्ग, उद्योजक असेल, त्यांनी एकत्र आलं तर निश्चितच याच्यामध्ये एकत्रित पॅकेजिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग करून तुम्ही आपला माल डायरेक्ट चांगल्या बाजारपेठेमध्ये जिथं चांगला रेट मिळणार आहे तिथे तुम्ही विक्री करू शकता.
दुसरा एक विषय सांगायचा तो म्हणजे आता सरांनी नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीबद्दल जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी पटलेलेच असतील, परंतु एक आकडेमोड सांगतो फक्त. सातारा जिल्ह्यामध्ये युरिया आणि कॉम्प्लेक्स खतांचा वापर सरासरी 1,00,000 मेट्रिक टन आहे. 1,00,000 मेट्रिक टन. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला सरांनी सांगितलं 2200 प्रमाणे मी सरासरी रेट पकडतो दोन्हीचा पण 2200 ते 2,500 जर कॅल्क्युलेशन केलं तर 2,500 कोटी रुपये आपण सातारा जिल्ह्यातले शेतकरी मंडळी खतांवरती खर्च करतो दरवर्षी. त्यातलं जर आपण सबसिडी बघितली समजा काही 60% आहे, युरियामध्ये जर बघितलं तर 90% सबसिडी. तर 2,500 कोटींपैकी आपण आपल्याला दिली जाणारी सबसिडी ही जर बघितली तर साधारण 2,000 कोटी आहे. 2,000 कोटी रुपयाची खतांवरती सबसिडी दरवर्षी आपल्या शेतकऱ्यांना दिली जाते. फक्त जिल्ह्यात हे जिल्ह्याच्या आकडेवारी जाते. मग आणि जर आपण जर बघितलं उत्पादन खर्च जो वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर यादगिरी साहेब डॉक्टर साहेबांचे जे मुद्दे सांगितलेले आहेत ते जर तुम्ही अवलंबले तर बऱ्यापैकी रासायनिक खतांचा वापर कमी होईल, जैविक शेती पद्धती अवलंबली जाईल, तुमचं उत्पादन खर्च कमी होईल, विषमुक्त अन्न तयार होईल. तुम्ही सर्टिफिकेशन करून घेतलं ग्रुपने कमी खर्चामध्ये तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल विषमुक्त शेतीचं किंवा सेंद्रिय शेतीचं. ते मार्केटमध्ये जर गेलं पुण्या मुंबईमध्ये जे कोण ग्राहक विषमुक्त अन्न खायचं आहे आपल्या मुळाबाळांना खायला घालायचं आहे जिल्ह्यामधलं असेल तर बघितलं तर आपण आपल्याला 1.5 रेट मिळतो. म्हणजे आपण जर एक उदाहरण बघायचं म्हटलं की मार्केटमध्ये गेलो तर आपण काय म्हणतो की बाबा ह्याचं ISI स्टँडर्डचं आहे का, ह्याचं उच्च प्रतीचं क्वालिटीचं आहे का नाही. तसेच भाजीपाल्यांमध्ये फळपिकांमध्ये अन्नधान्यांमध्ये कडधान्यांमध्ये देखील लोक आजकाल विषमुक्त असे अन्न मागायला लागलेले आहेत आणि ते विकत घेणाऱ्या लोकांचा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही समविचारी सममताची लोकांनी एकत्र यायचं आहे. आत्माचे संस्थेकडे नाममात्र शुल्कावरती तुम्ही गटाची नोंदणी करायची आहे. त्या गटाचे फायदे मी नंतर सांगतो की एकदा तुम्ही गट नोंदणी केली, तुमचं उत्पादन तयार केलं, तुम्ही प्रक्रिया केलं तर तुमचा मालाची गुणवत्ता तर वाढतेच परंतु रेट सुद्धा दुप्पट होतो. म्हणजे आपण जे म्हणजे उदाहरणार्थ आपला शेतकरी म्हणजे विचार करायचा गेला तर रात्रीची दारी करतो, पावसा पाण्यामध्ये धावपळ करतो, कर्ज घेतो सोसायटीचं, त्याच्यामधून आपण औषध खत बियाणे खर्च करतो, खूप काबाड कष्ट करतो, खूप धावपळ करतो. परंतु ज्यावेळेस मार्केटमध्ये आपला माल विकायची वेळ येते तो निलावालाच जातो. म्हणजे हे उदाहरण जर बघितलं ना आपण उद्योग म्हणून शेतीला पहिल्यापासून पाहिलं असेल. बरं वांगे आपल्या गावामध्ये एक उदाहरण भाजीपाला घेतो मी, आमचं फलटण मधलं विडणी गावामध्ये वांग्याची शेती भरपूर केली जाते. तर भाजीपाल्याचं जर आपण कॉमन बघितलं काही गावात तर टोमॅटो होतो, काही गावात बटाटा होतो, ठराविक ठिकाणी सोयाबीन होतो, वाटाणा होतो. पण विकायला जाताना एकटा दुसरा शेतकरी आपलं कॅरेट घेऊन जातो. त्याच्यापेक्षा जास्त असणारे लोक काय करतात मार्केटमध्ये एकट्या दुसऱ्याने आपलं मार्केटिंग करतात, निलावाला घालतात, जो पट्टी येईल आपल्याला त्याच्या पद्धतीनं थोडेफार पैसे मिळतात. जर तुम्ही ग्रुपनं जर ही विक्री व्यवस्थापनाचं जर काहीतरी व्यवस्था जर आपण केली म्हणजे उदाहरण सांगतो की साताऱ्यामध्ये सुद्धा कितीतरी सोसायटी आहे, तिथले अध्यक्ष असेल सचिव असेल त्याची भेट घेतली गटाने, आम्हाला चांगल्या पद्धतीचं वाजवी दरामध्ये आम्ही जर शेतमाल उपलब्ध करून घेणार असेल तर आता आम्ही घेऊ शकतो ॲग्रीमेंट होते कितीतरी ठिकाणी. अशा पद्धतीने जर एकत्र आलं तर त्याचे फायदे हे आहेत. आपल्याला माहितीच आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खरीपची बैठक झाली. याच्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावरती डिजिटल शेतीशाळा सुद्धा चालू केली आहे. म्हणजे तुम्हाला जे छोटे मोठे प्रश्न पडतात ना त्या प्रश्नांची उत्तर कुठे मिळू शकते तर ह्या डिजिटल शेतीशाळांमध्ये मिळू शकते. दररोज ह्या डिजिटल शेतीशाळा
आपल्या व्हॉट्सअपच्या झूम कॉलद्वारे किंवा यूट्यूबवरती त्या प्रकाशित होतात किंवा माहिती मिळते त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पिकांच्या आहेत. त्या डिजिटल शेतीशाळांमध्ये देखील आपली उपस्थिती गरजेची आहे. तुम्ही विचार करा. आणि त्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या जयंतीनिमित्त वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र आदरणीय अमित चव्हाण साहेब आणि उपस्थित सर्व विभागातून आलेले सर्व शेतकरी त्यांच्या वतीने या ठिकाणी आज जो केंद्रीय शाळेचा कृषी कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोरगाव येथील डॉक्टर गिरवार साहेब यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं. मी या गिरवार साहेबांना धन्यवाद देतो. साहेब अत्यंत उत्कृष्ट असं आणि या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी आपण थांबलो त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि यानंतर असेच आमच्या विभागातील या साहेबांनी नेहमीच असे कार्यक्रम करावे आणि शेतकऱ्यांना उत्कृष्टपणे पाठिंबा द्यावा आणि त्यांचं उत्पादन कसं वाढावं याविषयी मार्गदर्शन करत राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.